सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता प्रियंका ही श्रीला भेटायला आलेली असते त्याच्या गोडाऊनमध्ये आणि त्याच वेळेला तिथे श्री प्रियंकाबरोबर बोलत असताना त्या ठिकाणी शिवनाथ आलेला असतो आणि तो म्हणत असतो की या कोण आहेत आणि इथे काय करतायत. तेव्हा श्री काही बोलायला जाणार तेवढ्यातच राघव येतो आणि म्हणत असतो की आप्पा, मी सांगतो ना तुम्हाला या कोण आहेत त्या. तेव्हा तो श्री असं म्हणतो तेव्हा लगेच प्रियंका म्हणते, तुम्ही थांबा, मीच सांगते कोण आहे ते. ते मी तुमच्या इथे काही मालाची ऑर्डर दिली होती ना. आम्हाला बियाणं हवं होतं आणि त्यासाठी ऑर्डर दिली होती. बियाणं अजून पोचलं नाही म्हणून कंपनीच्या वतीने मीच इथे आलेली आहे असं प्रियंकाने सांगितलेलं असतं. त्यावेळेला शिवनाथ म्हणतो की अच्छा अच्छा, मग तुम्ही बाहेर का उभ्या राहिलात. तू पण ना श्री, अरे त्यांना आतमध्ये बोलवायचं ना. या मॅडम या, बसा बरं इथे तुम्ही. अच्छा, म्हणजे तुम्ही आमच्याकडे बियाण्याची ऑर्डर दिली आहे तर बियाणं अजून पोचलं नाही का. ती म्हणते नाही ना, म्हणून तर इथे चौकशीसाठी आली. तेव्हा शिवनाथ म्हणतो माफ करा पण सगळ्या ऑर्डर आहेत ना माझ्या नजरेखालूनच जातात. तुमचं नाव काय, कुठल्या नावाने तुम्ही ऑर्डर दिली होतीत काही सांगाल का. तेव्हा तो म्हणतो मी सांगतो ना, ती मला माहिती आहे. तेव्हा तो म्हणतो काय माहिती आहे तुला. तो म्हणतो मला ऑर्डर माहिती आहे, त्यांची ऑर्डर मीच घेतली होती. अरे देवा, माझ्या डोक्यातूनच गेलं. आप्पा अहो, त्यांची ऑर्डर मी कधीच डिलिव्हर केली, पोचेलसुद्धा आता लवकरच. तुमची ऑर्डर पाठवली आहे मी, सांगायला विसरलो तुम्हाला. तेव्हा प्रियंका म्हणते अरे बापरे, हो का, म्हणजे कन्फ्युजनच झालं नाही का. म्हणजे आम्हाला वाटलं की ऑर्डर पोचली नाही आहे म्हणून म्हणून इथे यावं लागलं आणि तुम्ही तर ऑर्डर पाठवली आहे. सॉरी सॉरी, कन्फ्युजन झालं. बरं येते मी हां. आणि ती आता जायला निघालेली असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो एक मिनिट ताई, मी काय म्हणतो, तुमचं गाव कुठलं, म्हणजे तुम्ही कुठे राहता. ती म्हणते मी सातारा. तो म्हणतो नाही सातारा ठीक आहे, मूळ गावी कुठे राहता. ती म्हणते मूळ गावच माझं सातारा. तेव्हा तो म्हणतो साताऱ्यामध्ये कुठे. तेव्हा ती म्हणते की आमची साताऱ्यामध्ये आमचं कंदीपेढ्याचं दुकान आहे, आम्ही कंदीपेढे विकतो. तो म्हणतो तुमचं कंदीपेढ्याचं दुकान आहे ना, फेमस कंदीपेढ्याचं दुकान, मग तुम्ही मला सांगा शेती कशी काय म्हणजे. तेव्हा ती म्हणते आमची शेती पण आहे ना, मग त्यासाठी आम्हाला बियाणं लागतं, त्याची ऑर्डर दिली होती, आम्ही शेती पण करतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो अच्छा अच्छा, जेव्हा जेव्हा माझं साताऱ्यामध्ये येणं होतं ना तेव्हा तुमच्या दुकानातून मी कंदी पेढे 1-2 किलो घेतल्याशिवाय काही घरी येत नाही. मला तुमच्या दुकानातले कंदी पेढे खरंच खूप आवडतात. ती म्हणते हो का, अरे बापरे, मला जर माहिती असतं ना तर येताना तुमच्यासाठी किलोभर कंदी पेढे घेऊनच आले असते. खरंच नेक्स्ट टाईम जेव्हा येईन ना तेव्हा तुमच्यासाठी कंदी पेढे नक्की घेऊन येईन. शिवनाथ म्हणतो हो चालेल चालेल. बरं आता तुम्ही निघताय ना, श्री जा बरं ताईंना जाऊन स्टँडवरती सोड. ताई म्हणाल्या म्हणाल्या श्रीला आता ठसकाच लागतो. तो म्हणतो काय. तेव्हा शिवनाथ म्हणतो अरे ताई एकट्या जातील ना, जा जाऊन त्यांना स्टँडवरती सोड. तेव्हा शिवनाथ म्हणतो की जातोयस ना. तेव्हा श्री म्हणतो हो जातो जातो, हे काय निघालोच. तेव्हा राघव आता मनामध्ये विचार करत असतो की हा काही सांगणार नाही की त्याचं किती प्रेम आहे ते. आता आप्पा म्हणाले की त्यांना यांच्या दुकानातले कंदीपेढे आवडतात, तेव्हा याने म्हणायचं ना की आप्पा तुम्हाला त्यांच्या दुकानातले कंदीपेढे आवडतात, तशी मला त्यांची मुलगी आवडते म्हणून. आप्पा काय म्हणाले असते, आप्पा काहीच म्हणाले नसते याला, पण हा बोलायलाच इतका घाबरतोय ना, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर प्रियंका म्हणत असते श्रीधर आता वाचवले मी तुला तुझ्या बाबांपासून. तो म्हणतो बाबा नाही आप्पा. ती म्हणते ते महत्त्वाचं आहे का. हे बघ माझ्यासाठी आता स्थळ येणार आहे, आठवडाभरामध्ये माझं लग्न ठरेल, त्याआधी तुलाच काहीतरी करावं लागेल. तुझ्या बाबांजवळ तू बोल, नाहीतर मला येऊन बोलावं लागेल हां, नाहीतर माझं लग्न झाल्यानंतर काही बोलू नकोस. तेव्हा इथे श्री म्हणत असतो ए बाई, तू जरा आता गप्प बस ना, आधी इथून निघूया, मग जे काही बोलायचं आहे ते बोल, आता जरा गप्प बस आधी, चल तुला स्टँडवरती सोडतो. त्यानंतर इथे उमा भाजी करत असते. तिने वटाणे भिजत घातलेले असतात ना, भाजी भेटली नाही
म्हणून ती आता वाटाण्याची उसळच करते. तेव्हा तिला आपल्या बहिणीचे ते शब्द आठवत असतात. ती म्हणालेली असते की एक काम करायचं सदा, सगळीच्या सगळी भाजी आहे ना मला द्यायची, एकसुद्धा पान इकडचं तिकडं जाता कामा नये. ही समधी भाजी माझ्याच घरामध्ये आली पाहिजे. अरे कुठल्या तरी अनाथाच्या घरी भाजी जाण्यापेक्षा इथे भिकाऱ्यांना दिलेली कधी बी चांगली, पुण्य तरी लागतं नाही का. आणि त्यामुळे सगळी भाजी तिने खरेदी केलेली असते. तेव्हा इथे उमाला आता आपल्या बहिणीचे शब्द ऐकून खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. तेव्हा ती वाटाण्याची उसळ करत असते. तेव्हा तिथे मावशी आलेली असते. ती म्हणते, अगं उमे, अगं आपलं दळण अजून आणलंच नाही आहे, कधीचं दळून झालं असेल. ती म्हणते, अरे देवा हो ना, मी पैसे पण नाही दिले ना तुमच्याकडे. सॉरी हा मावशी, मी पैसे आणते, तुम्ही जाऊन दळण घेऊन याल का. ती म्हणते, हो आणेन की, त्यात काय एवढं. तेव्हा उमा पैसे आणायला जाणार असते. तेवढ्यातच तिचं लक्ष खिडकीमधून बाहेर जातं. तेव्हा तिची आई समोरच्या खिडकीमध्ये उभी राहिलेली असते. तेव्हा ती म्हणत असते आपल्या आईला, ठीक आहेस ना तू, जेवलीस का. तेव्हा तिची आई म्हणते की मी नाही जेवले. तेव्हा उमा म्हणते तू थांब, मी आलेच. आणि तेवढ्यातच उमा गेल्यानंतर इथे आलेली असते ती म्हणजे छाया. ती म्हणते आई चला बरं जेवून घ्या, जेवण झालेलं आहे. ती म्हणते नको मला जेवायला, या जेवणाला काही चव तरी आहे का. तेव्हा ती म्हणत असते हो बाई, आता समोरच्या खिडकीतून चांगल्या चांगल्या फोडणींचा वास येतो, मग या जेवणाला चव कशी लागेल. मला पण येतं बरं का, चांगलं चमचमीत झणझणीत जेवण बनवता, पण तुमचं आपलं पथ्य पाण्याचं. मग आता मी काय करू सांगा बरं, तुम्हाला चवीचं जेवताच येत नाही. माझ्या आईला समोरच्या काकू म्हणायच्या की छाया म्हणजे सुगरण, तिच्या हातचं जो जेवेल ना तिथल्या तिथे तिला पसंत करेल, पण तुम्हाला काही माझं कौतुकच नाही. तेव्हा इथे माई म्हणतात, दे बाई दे, तू सुगरण आहेस हो, तू छान जेवण बनवतेस, दे तुझ्याच हातचं जेवते, दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे. तेवढ्यातच इथे आता आलेली असते उमा, गॅस बंद करते आणि इथे मावशींना म्हणत असते की मावशी माझं एक काम करा, ही उसळ तुम्ही जरा माझ्या आईला नेऊन देता का. द्या बरं, ती जरा जेवेल, तिला बरं वाटेल थोडं चवीचं खाल्लं तर. तेव्हा इथे ती म्हणत असते अगं बाई तिथे घेऊन जाऊ का. ती म्हणते मावशी माझ्यासाठी एवढं नाही करणार का. ती म्हणते करेन की. तेव्हा इथे पांढऱ्या वाटाण्याची उसळ मावशी माईंसाठी घेऊन आलेले असतात आणि म्हणतात हे घ्या, उसळ आहे, उमाने बनवली आहे, तुमच्यासाठी दिली आहे खास, खाऊन सांगा तिला कशी झाली आहे. तेव्हा ती आता उसळ हातामध्ये घेते, वास घेऊन म्हणते खूप छान आहे. तेव्हा तिची मुलगी उमा म्हणते खा बरं आता, खाऊन सांग कशी झाली आहे. तेव्हा तिची आई जाते आणि लगेचच एक घास खाऊन बघते. तिला ती उसळ खूपच जास्त आवडते. तेव्हा ती खात असताना ती म्हणत असते की माझी उमा सुगरण आहे सुगरण, जेवण बनवताना फोडणी नाही देत, त्याच्यामध्ये जीव ओते जीव, असं ती आता म्हणत असते. त्यानंतर तिथे येते पद्मा. पद्मा आपल्या आईच्या ताटामध्ये पांढऱ्या वाटाण्याची उसळ बघते. तेव्हा ती छायाला हाका मारते आणि बाहेर बोलावून घेते. ती म्हणते छाया लवकर इकडे ये. छाया म्हणते वंस काय झालं, काय झालं तरी काय. ती म्हणते काय गं, सकाळी एवढ्या भाज्या घेतल्यात ना, एवढ्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये घरामध्ये, मग तू आता भाजी वगैरे बनवायची सोडून तरीसुद्धा वाटाण्याची उसळ का बनवलीस. ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ काय करते आईच्या ताटामध्ये. तेव्हा छाया म्हणते काय, पांढऱ्या वाटाण्याची उसळ, तिच्या लक्षातच नसतं, कारण तिने पालेभाजीच बनवलेली असते. तेव्हा तिला आठवतं की तिची सासू म्हणजे माई म्हणालेली असतात की जेवणाला चव लागत नाही. तेव्हा समोरच्या घरातूनच पांढऱ्या वाटाण्याची उसळ आली असेल हे तिच्या लक्षात येतं. ती आता तिला काय बोलावं काही कळत नाही. ती आता ट प म असं करत असते. तेव्हा ती म्हणते काय गं, काय झालं, बोलती बंद झाली का तुझी, काय गरज होती तुला उसळ बनवायची. तेव्हा ती म्हणते ते मी असंच बनवलं. तेव्हा पद्मा म्हणते तू गप्प बस, खोटं बोलू नकोस. तुला काय वाटलं मला कळत नाही आहे का. ही उसळ आपल्या घरातली नाही आहे, तर समोरच्या घरातून उसळ या घरात आली आहे, मला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर इथे शिवनाथने राघवला सांगितलेलं असतं की आता आलं आहेस, मोकळा आहेस, तर जा आपल्या
माधवकडे जा आणि अकाउंटचं सगळं शिकून घे जा बरं. तेव्हा तो आलेला असतो आणि माधवला राघव म्हणत असतो, ए दादा, अरे बाबांना सांगून टाक ना की तुझं मधुराताईंवरती प्रेम आहे ते. सांग ना अरे आप्पांना. तेव्हा तो म्हणतो, ए गप्प बसा, मी इथे आप्पांना दुखवणार नाही आहे, काही बोलणार नाही आहे मी त्यांना. तेव्हा तो म्हणतो, अरे असं काय करतोस तू? तू आबांना जवळ सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कसं काय कळेल? तेव्हा इथे आता लगेचच शिवनाथ तिथे येतो आणि म्हणतो, हे काय, अरे मधुरा कुठे गेली? मधुरा चांगलं काम करायची, सुट्टी घेतली का आज तिने? तेव्हा माधव येतो आणि म्हणतो, आप्पा त्या आज नाही आल्या. तेव्हा तो म्हणतो, अरे का नाही आली, तू विचारलं नाहीस का? अरे बाबा, प्रामाणिकपणे काम करणं चांगलं आहे, पण याचा अर्थ अजिबात आजूबाजूला बघायचंच नाही असा होत नाही ना. ती आज आले नाही आहे तर तू स्टाफची चौकशी केलीस का? फोन करून विचारलंस का आली नाही ते? सुट्टी घेतली तर का सुट्टी घेतली आहे विचारलं नाहीस का? काही अडचण तर नाही आहे ना? आपल्या इथे काही त्रास आहे का त्यांना? तेव्हा त्याला पटकन आठवतं, जेव्हा तो मधुराला म्हणतो की आपलं लग्न होऊ शकत नाही आणि मी माझ्या आप्पांना दुखवणार नाही, तेव्हा तिला खरोखर वाईट वाटतं आणि म्हणून तिने रिझाईन दिलं आहे. ही गोष्ट आता माधव आपल्या आप्पांना सांगतो. तो म्हणतो की आप्पा, काल त्यांनी राजीनामा दिला, नोकरी सोडली त्यांनी. तेव्हा शिवनाथ म्हणतो, राजीनामा दिला, नोकरी सोडली? तू विचारलं नाहीस का की पगारवाढ हवी आहे का? त्यांना इथे काही प्रॉब्लेम आहे का? विचारायचं ना की त्यांनी नोकरी का सोडली ते. हे बघ, मी त्यांच्या घरी जाणार आहे, तुला माहिती आहे का त्या कुठे राहतात? ॲड्रेस वगैरे असेल ना आपल्या स्टाफचा इथे, तो ॲड्रेस दे, मी जातो, विचारून येतो की नक्की नोकरी का सोडली. आपल्या स्टाफची काळजी आपण घ्यायला नको का? चांगली मुलगी होती, चांगलं काम करायची. तेव्हा तो म्हणतो, राघव, की आप्पा मला माहिती आहे त्या कुठे राहतात, मला त्यांचं घर माहिती आहे. शिवनाथ म्हणतो, तुला माहिती आहे कसं काय? राघव म्हणतो की दोनदा तीनदा इथे अकाउंट टॅली करत असताना त्या उशिरापर्यंत थांबायच्या ना, तेव्हा मीच त्यांना घरी सोडायला गेलो होतो, तेव्हा मला त्यांचं घर कुठे आहे ते माहिती आहे, मी तुम्हाला घेऊन जाईन. शिवनाथ म्हणतो, हो का? कामामध्ये लक्ष द्या, म्हणजे आपल्या स्टाफला रात्रभर थांबावं लागणार नाही आणि मग तुला त्यांना गाडीवरती घरी सोडावं लागणार नाही. तू जर शिकलास तर तू काम करशील ना, म्हणून म्हणतोय. बरं चल, आपल्याला आता मधुराकडे जायचं आहे. तेव्हा इथे राघव आणि त्याचे आप्पा मधुराकडे यायला निघालेले असतात आणि तेवढ्यातच इथे मधुराला माधवने फोन केलेला असतो. ती म्हणते, माधव बोला ना, कसं काय फोन केलात? तेव्हा तो म्हणत असतो की मधुरा ऐक, राघव आणि माझे आप्पा तुझ्या घरी यायला निघालेत. ती म्हणते, काय खरंच? माधव म्हणतो, खुश नको होऊ मधुरा, तू राजीनामा दिलायस हे आप्पांना मी सांगितलं, तेव्हा ते कारण विचारायला तुला येत आहेत. तेव्हा मी तुला रिक्वेस्ट करतो की तू आप्पांना प्लीज काही सांगू नकोस हा, की तू नोकरी का सोडली आहेस, आपल्यामध्ये काय होतं हे प्लीज तू आप्पांना कळू देऊ नकोस, त्यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. हे बघ मधुरा, माझ्या आप्पांचा माझ्यावरचा विश्वास उडाला तर मला ते नाही चालणार. आत्तापर्यंत मी तुझ्याकडे काही नाही मागितलं आहे, पहिल्यांदा काहीतरी मागतोय, प्लीज नाही म्हणू नकोस. तेव्हा मधुरा म्हणते, माधव किती निष्ठुर असाल हो तुम्ही. त्यानंतर इथे आता लगेच पद्मा म्हणते, काय गं आई, तुझ्यासाठी इतक्या भाज्या घेतल्यात मी, तुला पंचपक्वान हवं असेल तर मला सांग ना, मी रोज तुझ्यासाठी चमचमीत पंचपक्वान करेन. पण म्हणून तुला या वाटीभर भाजीची गरज का पडली गं? एवढी समोरच्या घरातलीच वाटीभर भाजी खायची काय चढ लागली आहे तुला? तुला हवं असेल तर मी जेवण बनवून देईन. तेव्हा ती म्हणते, अगं पद्मा, राग कमी कर, घरामध्ये सगळ्या आपल्या, पण चवीचं काय गं? उमाच्या हाताला किती चव आहे तुला पण माहिती आहे. माझ्या उमाने खूप स्वयंपाक बनवला या घरामध्ये, तिच्या हाताची चव मला आठवणारच ना गं. खरं तर तिच्या हातचं तुलाच तर खूप आवडायचं ना जेवायला, आठवलं ना तुला? तेव्हा तिला आठवतं इथे आता उमाने पोहे बनवलेले असतात. तेव्हा ती आपल्या बहिणीला भरवते आणि विचारते कसे झालेत. तेव्हा तिला खूप आवडतात. ते म्हणते, उमा अगं किती छान पोहे बनवलेस, आता रोज पोहे खाईन तर तुझ्या हातचेच खाईन, असं पद्मा उमाला म्हणालेली असते. तेव्हा उमा म्हणते, मग मला पण भरव ना. तेव्हा पद्मा म्हणते, हो बाई भरवते, तू घे माझ्याकडून सर्व लाड पुरवून घे. तेव्हा पद्मा आणि उमामध्ये इतकं प्रेम असतं की उमाच्या हातचा प्रत्येक पदार्थ पद्माला खूपच जास्त आवडत असतो. तेव्हा ती खूपच इमोशनल झालेली असते. तेव्हा तिची आई म्हणते, माई म्हणतात, अगं बाई किती रागराग करशील गं, तुला तिच्या हातचं खूप आवडायचं ना, चवीने खायचीस,
मग तिने आता ही वाटाण्याची उसळ पाठवली, 2 घास खा, तिच्या हातची चव तरी बघ आणि झालं गेलं सगळं विसरून जा, राग सोडून दे ना, कशाला पाहिजे ती दुश्मनी, घे बाई घे 2 घास खा. तेव्हा पद्मा ती आता उसळीची वाटी हातामध्ये घेते, तिच्याकडे बघते आणि म्हणते, हो बरोबर बोललीस तू. तिच्या हातचा प्रत्येक पदार्थ मला खूप आवडायचा, कारण तेव्हा ती माझी बहीण होती. आम्ही दोघीजणी एका घरामध्ये राहायचो. प्रेम होतं ना आमचं एकमेकींवरती. पण नंतर तिने काय केलं, तिने त्या शिवनाथबरोबर लग्न केलं. त्याने सुद्धा याच घरातलं मीठ खाल्लं होतं ना. आणि आता त्या दोघांनी लग्न करून आपल्याला फसवलं, आपलं मन दुखावलं. आणि आता त्या दोघांचं मीठ ज्या भाजीमध्ये असेल ना, ज्या पदार्थामध्ये असेल, तो पदार्थ मी कधीच खाणार नाही. कारण त्या घरातले या घरामध्ये कधीच काही येणार नाही. माफ करणार नाही आहे मी त्या दोघांना. असं म्हणून पद्मा ती भाजी आता खिडकीमध्ये घेऊन जाते आणि फेकून देते. तेव्हा उमाने दिलेली वाटाण्याची उसळ फेकून दिल्यामुळे इथे उमाला खूपच जास्त वाईट वाटतं. पद्मा तिचा रागराग करत असते, तिरस्कार करत असते. अगदी इतका तिरस्कार करत असते की तिला आता ती आपली बहीण आहे, रक्ताची बहीण आहे, हे सुद्धा ती विसरलेली असते. आणि तिने बनवलेली वाटाण्याची उसळ तिने रस्त्यावरती अक्षरशः फेकून दिलेली असते. आणि पुन्हा त्या घरातलं या घरामध्ये काही येणार नाही, लक्षात ठेवा, असं म्हणत ती रागानेच तिथून निघून गेलेली असते. तेव्हा पद्माचा हा अक्रास्थळेपणा तिच्या आईला अजिबात आवडलेला नसतो. उमाला खूप वाईट वाटतं. उमा आपल्या आईकडे बघते आणि रडायला लागते. पण नंतर ती गप्प बसते. आपली बहीण कधी सुधारणारच नाही असं म्हणत ती गप्प बसलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता शिवनाथ आलेला असतो आणि तो मधुराला विचारतो की तुम्ही नोकरी का सोडली, नोकरी सोडायचं कारण काय. तेव्हा ती काहीतरी खोटं कारण सांगते. शिवनाथ म्हणतो, नक्की हेच कारण आहे ना की अजून काही कारण आहे. तेव्हा राघव म्हणतो, हे बघा ताई, जे काही खरं कारण असेल ना ते तुम्ही आप्पांना सांगा, खोटं बोलायची गरज नाही आहे. जे काही खरं कारण असेल ते सांगा, आप्पांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आप्पा तुम्हाला नक्की समजून घेतील. तो तिला हिंट देत असतो की खरं खरं बोला की तुमचं माधव दादावरती प्रेम आहे आणि तो आता लग्नासाठी नकार देतो आहे, त्याने शपथ दिले म्हणून म्हणून तुम्ही राजीनामा दिला, हे खरं खरं तुम्ही सांगा. बोला ना ताई, तुम्ही बोला. तेव्हा इथे आता मधुरा राघवकडे बघते. तिला पण आता खरं बोलावंसं वाटत असतं, पण ती माधवसाठी गप्प बसते. त्यानंतर श्री म्हणत असतो की हे बघ प्रियंका, तू पुन्हा अशी येत जाऊ नकोस हा. तेव्हा प्रियंका म्हणते, श्री हे बघ, आता मी काही बोलले नाही हां, पण मला बघायला माणसं येणार आहेत. जर त्यांना मी पसंत आले तर आठवडाभरामध्ये माझे आईवडील माझं लग्न करून देतील आणि मग मात्र काही बोलता येणार नाही, कळलं तुला. तेव्हा लवकरात लवकर तू तुझ्या आप्पांबरोबर बोल. तेव्हा इथे राघव आणि शिवनाथ दोघेजणं गाडीवरून जात असतात. तेवढ्यातच इथे शिवनाथचं लक्ष जातं. तो म्हणत असतो की थांब रे थांब राघव, थांब, हा आपला श्री आहे ना. तेवढ्यातच इथे शिवनाथ म्हणत असतो, श्री अरे इथे काय करतोयस तू, घरी चल. असं म्हणाल्या प्रियंका आणि श्री दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात. त्यानंतर इथे शिवनाथ बसलेला असतो, त्याचा मूड थोडाफार चांगला असतो. तेव्हा राघव माधव आणि श्रीला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो, आप्पा या दोघांना आहे ना तुमच्या संग काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो, दोघांना बोलायचं आहे, बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे राघवने त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आप्पांना सांगा. पण इथे माधव आणि श्री दोघेही शिवनाथला इतके घाबरतात की आपल्या मनातली गोष्ट त्याला सांगूच शकत नसतात.